धन्यवाद. आता विद्रोहानं इथं एखादं मन पेटून उठेल. आता विद्रोहानं इथं एखादं मन पेटून उठेल असं कसं म्हणावं? आता विद्रोहानं इथं एखादं मन पेटून उठेल असं कसं म्हणावं? आणि ह्या मुरदाड वस्तीत आपल्यांच्या कुणी जिवंत माणूस भेटेल असं कसं म्हणावं? आता विद्रोहानं इथं एखादं मन पेटून उठेल असं कसं म्हणावं? आणि ह्या मुरदाड वस्तीत आपल्यांच्या कुणी जिवंत माणूस भेटेल असं कसं म्हणावं? आणि असं म्हणू नये तर मग कसं म्हणावं? आणि असं म्हणू नये तर मग कसं म्हणावं? आपल्या आभाळाची सारी निळाई दिवसेंदिवस कुठं हातात तर कुठं भगव्यात शिरते. आपल्या आभाळाची सारी निळाई दिवसेंदिवस कुठं हातात तर कुठं भगव्यात शिरते. आणि आपली परिवर्तनासाठीची लढाई जन्मण्यापूर्वी गर्भातच मरते. आपली परिवर्तनासाठीची लढाई जन्मण्यापूर्वी गर्भातच मरतीये. क्रांती आणि संघर्ष नुसतेच हात चोळतायत. क्रांती आणि संघर्ष नुसतेच हात चोळतायत आणि समरसतेच्या नावाखाली वाटेल तिथं लोळतायत. क्रांती आणि संघर्ष नुसतेच हात चोळतायत आणि समरसतेच्या नावाखाली वाटेल तिथं लोळतायत. आपल्यासाठी इथं तिथं समरसतेचे देव्हारे सजवले आणि गाजवले जात आहेत. आपल्यासाठी इथं तिथं समरसतेचे देव्हारे सजवले आणि गाजवले जात आहेत. आणि ज्यांना त्याच्या मरणाचं सूतक नाही, ज्यांना त्याच्या मरणाचं सूतक नाही ते आपल्या बापासाठी गात आहेत. ज्यांना त्याच्या मरणाचं सूतक नाही ते आपल्या बापासाठी गात आहेत. आणि सगळीकडं फक्त राहुट्या, तंबू आणि निरनिराळ्या गटांचे झेंडे वाढत आहेत. आणि सगळीकडं फक्त राहुट्या, तंबू आणि निरनिराळ्या गटांचे झेंडे वाढत आहेत. आणि दररोज नवे नेते नव्या प्रायव्हेट लिमिटेड काढत आहेत. दररोज नवे नेते नव्या प्रायव्हेट लिमिटेड काढत आहेत. आपल्या लहान मनाचं आपल्या महान देशात कसं व्हावं? आपल्या लहान मनाचं आपल्या महान देशात कसं व्हावं? देशाचं तर झालंय पण देशाच्या महानपणाचं कसं व्हावं? देशाचं तर झालंय पण देशाच्या महानपणाचं कसं व्हावं? आम्ही सुरू केलेलं हे परिवर्तन पाहायला तू नाही आहेस बाबासाहेब. आम्ही सुरू केलेलं हे परिवर्तन पाहायला तू नाही आहेस हे खूप बरं झालं. काल तुझ्या नावासाठी लढणारे लढून मेले. काल तुझ्या नावासाठी लढणारे लढून मेले. आज तुझ्या नावासकट आम्ही तुलाच वाटून खात आहोत. आज तुझ्या नावासकट आम्ही तुलाच वाटून खात आहोत. तेही खाऊन संपलं तर मग कसं व्हावं? तेही खाऊन संपलं तर मग कसं व्हावं? जय भीम. धन्यवाद.